आता आपण पुढचा वर्ड प्रॉब्लेम पाहू. Kantabai bought 1.5 kg tea and 5 kg sugar from a shop. She paid ₹50 as return fare for rickshaw. Total expense was ₹700. काय प्रश्नाचं म्हणणं की कांताबाई यांनी 1.5 kg म्हणजेच 1.5 kg 1.5 किलो चहापत्ती आणि 5 kg शुगर म्हणजे 5 किलो साखर दुकानात जाऊन आणले. ह्यासाठी दुकानात जाऊन परत येण्यासाठी त्यांनी रिक्षाला ₹50 भाडे दिले आणि ह्यासाठी पूर्ण जो खर्च आलाय म्हणजे चहापत्तीची किंमत आणि साखरेची किंमत आणि रिक्षाचं भाडं हे मिळून त्यांना ₹700 खर्च आला. Then she realized that by ordering online, the goods can be brought with the free delivery at home at the same price. मग त्यांच्या नंतर लक्षात आलं की हे सगळा खटाटोप करण्यापेक्षा मी जर का घरी बसून ऑनलाईनही ऑर्डर केले असतात तर सगळं साहित्य जे पण मला घ्यायचंय ते सगळं घरी बसल्या फ्री होम डिलिव्हरीमध्ये त्याच किमतीत ते मिळालं असतं. So next month she placed an order online for 2 kg tea and 7 kg sugar. मग त्यांनी काय केलं पुढच्या महिन्यात घर बसल्याच ऑनलाईन गुड्स साठी ऑर्डर केली. मग त्यांनी काय मागवलं तर 2 किलो चहापत्ती आणि 7 किलो साखर. शी पेड ₹880 फॉर दॅट. त्यांना 2 किलो चहापत्ती आणि 7 किलो साखरेसाठी ₹880 ऑनलाईन पे करायचं काम पडलं. फाइंड द रेट ऑफ टी पर केजी अँड रेट ऑफ शुगर पर केजी. साखर आणि इकडे पत्ती दोन्ही वस्तूंचा प्रति किलो काय दर त्यांना लागला ते काढायचं आपल्याला. आपण काय करू लेट अस अज्युम करू आपण की रेट ऑफ टी पर केजी काहीतरी घेऊ आपण व्हेरिएबल. लेट अस अज्युम दॅट rate of tea per kg is x rupees आणि असंच and rate of sugar per kg is y रुपये. असे आपण दोन व्हेरिएबल घेऊ. चहापत्ती प्रति किलो साठी x रुपीज दर घेऊ आणि साखरेला प्रति किलो ₹y एवढा दर लागला असं आपण मानू. तर मग आता पहिल्या अटीवरून मग प्रश्नात वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की पहिली अट काय आहे की कांताबाई यांनी 1.5 किलो चहापत्ती. आता 1.5 किलो म्हणजे कसं 1.5 म्हणजे 1 + हाफ 1 आणि अर्धा. तर 1 आणि अर्धा याला कसं सोडवता येईल आपल्याला ह्याचा तिरपा गुणाकार करू ह्याचा तिरपा गुणाकार करू म्हणजे कसं होते 2 × 1 2 प्लस 1 × 1 1 डिवाइड बाय 2 × 1 म्हणजे हे किती होते 3/2. तर 1.5 किलो म्हणजे 3/2 kg असं लिहायला लागेल आपल्याला. सो बाय फर्स्ट कंडिशन 1.5 किलो पत्ती. मग आता 1 किलोचा पत्तीचा दर काय चहापत्तीचा x रुपये. मग 1.5 किलोचा काय किती होईल 3/2 किलोचा किती होईल 3/2 × x. सो बाय फर्स्ट कंडिशन 3/2x प्लस आता चहाच्या पत्तीचं झालं. आता साखरेचं 5 kg ऑफ शुगर. 1 kg शुगरचा रेट काय आहे y. मग 5 kg ची किंमत किती होईल 5y. ह्या दोघांच्याही किमतीत रिक्षाचं भाडं अजून आपल्याला ऍड करावं लागेल. रिक्षाचं भाडं आहे ₹50. ह्या सगळ्या गोष्टी मिळून त्यांना किती रुपये खर्च आला सुरुवातीला ₹700 700. मग आता काय करू याला आपण सिम्प्लिफाय करू आणि ह्याच्यातून एक लिनियर इक्वेशन तयार करू. सो 3/2x + 5y असंच राहू देऊ. हे 50 तिकडे ट्रान्सफर करू तर हे 700 मायनस होतील 50. तर हे 3/2x + 5y = 700 मधून 50 मायनस केले तर 650. बरोबर आहे. आता इथे डिनॉमिनेटर मध्ये इथे खाली छेदात 2 आहेत. हे 2 कॅन्सल किंवा कट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर याला सगळ्या समीकरणाला 2 ने गुणावं लागेल. सो विल मल्टिप्लाइंग बाय
2 ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूस आपण 2 ने गुणू. इथे जर का 2 ने गुणलं तर इथं 2 ने गुणल्यावर हे 2 आणि हे 2 कट होतील, म्हणजे उरेल काय इथे फक्त 3x. इथे 2 न गुणलं तर 2 × 5 10y होतील, आणि इथे जर का 2 न गुणलं तर 650 × 2 किती होतील 1300. हे झालं आपलं पहिल्या कंडिशन वरून मिळालेलं पहिलं इक्वेशन. आता दुसरी कंडिशन काय आहे, त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा पुढे गणित वाचावं लागेल. काय आहे प्रश्नात ते पहा पुढे. देन शी रिअलाइज दॅट, मग त्यांना ते कळालं की ऑनलाईनही ऑर्डर केलं असतं तर माझा त्रास वाचला असता आणि मला तेवढ्याच रुपयात सगळं साहित्य घरी बसल्या मिळालं असतं. मग त्यांनी सो नेक्स्ट मंथ शी प्लेस अन ऑर्डर ऑनलाईन फॉर 2 kg टी अँड 7 kg शुगर. मग आता त्यांनी घरबसल्या 2 किलो चहापत्ती आणि 7 किलो साखरेसाठी ऑर्डर केली. मग आता एका केजीचा आपण रेट काय घेतलाय, टीचा x रुपीज, मग 2 kg साठी काय होईल 2x रुपीज होतील. एका केजी शुगरचा रेट काय घेतला आपण y, 7 kg ची प्राइस काय होईल 7y, आणि हे दोन्ही मिळून त्यांनी किती रुपये ऑनलाईन पे केलेत 880 रुपीज. मग आता ह्या इक्वेशनला आपण म्हणू आपला दुसरं इक्वेशन. ठीक आहे, हे झालं दुसरं समीकरण. आता या दोन्ही समीकरण आपल्याकडे तयार झालेत. ह्या दोन्ही समीकरणात पाहिलं तर कुठेही कोणत्याही व्हेरिएबलच्या कोएफिशियंट सेम नाहीत, त्याच्यामुळे यातले कोएफिशियंट आपल्याला सेम करून घ्यावं लागतील. मग इथे जर का एक्सचा कोएफिशियंट सेम करतो म्हणलं तर इथं 3 आहेत आणि इथे 2 आहेत. मग मला याचा सेम करण्यात एक्सचा जर कोएफिशियंट सेम करायचा असेल तर मला या पूर्ण समीकरणाला 2 ने गुणावं लागेल आणि या पूर्ण समीकरणाला 3 ने गुणावं लागेल. तेव्हा हे 2 3 जा 6 होतील आणि हे 3 2 जा पण 6 होतील. मग मला तसं करावं लागेल. त्याच्यासाठी मी आता काय करतो, तर इक्वेशन नंबर 1 ला 2 न मल्टिप्लाय करू. मग इथे 2 न इथे 2 न इथे 2 न मल्टिप्लाय करू. इथे 2 न मल्टिप्लाय केलं तर हे होईल 6x प्लस हे काय होईल 20y इज इक्वल टू 1300 इंटू 2 म्हणजे किती होतील 2600. तर हे झालं आपलं न्यू इक्वेशन नंबर 3. असंच मी काय करतो, इक्वेशन नंबर जे 2 आहे आपलं, इक्वेशन नंबर 2 त्याला किती न मल्टिप्लाय करायला लागेल आपल्याला, याला 3 न मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणजे 3 2 जा 6 होतील. मग याला 3 न मल्टिप्लाय करू. इथं 3 न, इथे 3 न आणि इथे 3 न मल्टिप्लाय करू. किती होतील, इथं 3 न मल्टिप्लाय केलं तर हे झाले 3 2 जा 6x प्लस 7 3 जा 21y इक्वल्स टू, इथे 3 न मल्टिप्लाय करा, किती होते हे 2640. राईट, बघा ना 880 ला मल्टिप्लाय करून बघा, 880 मल्टिप्लाय बाय 3, तो 3 0 जा 3, 8 3 जा 24, 24 शी 4 घेतले कॅरी आले 2, पुन्हा 8 3 जा 24, 24 आणि 2 26. ठीक आहे ना. आता आपल्याकडे नवीन 2 इक्वेशन तयार झाले, थर्ड अँड फोर्थ वन. आता ह्यामध्ये दिसते तुम्हाला की 6x आणि 6x दोन्हीकडेही आहेत, त्याच्यामुळे यांचे साईन पण प्लस आहेत, त्याच्यामुळे आपण यांना कट करण्यासाठी यांची सबस्ट्रॅक्शन करू शकतो. मग मी आता ते करतो. काय करू, इक्वेशन नंबर 4 मधून इक्वेशन नंबर 3 मायनस करू आपण. सो इक्वेशन नंबर 3 मायनस इक्वेशन नंबर, किंवा इक्वेशन नंबर 4 मायनस 3 करू, काय फरक नाही पडणार. इक्वेशन नंबर, ठीक आहे, 4 मधून 3 मायनस करू. मग आधी 4 लिहू वर, 6x प्लस 21y इक्वल्स टू 2640, आणि याच्या खाली लिहायचे थर्ड इक्वेशन, ते आहे 6x प्लस 20y इक्वल्स टू 2600. यांची सबट्रॅक्शन करायची आपल्याला, वजाबाकी करायची, म्हणून सगळ्याचे चिन्ह खालची बदलून घ्यायचे. हे प्लस 6x आणि मायनस 6x हे कॅन्सल होतील. 21y मधून 20y मायनस केले तर तुमच्याकडे उरल फक्त सिंगल y. इथे 2640 मधून 2600 जर का गेले मायनस केले तर उरतात फक्त 40, म्हणजे आपल्याकडे y ची व्हॅल्यू मिळाली. y काय होता आपला, शुगरचा रेट होता, म्हणजे 40 रुपीज पर केजी ही झाली शुगरची प्राइस. ते आपण शेवटी लिहिणार होतो, पण आता आपल्याला टीच्या रेटची प्राइस काढायची, त्याच्यामुळे आपल्याला ही व्हॅल्यू यूज करायची यातल्या कोणत्यातरी एका इक्वेशन मध्ये पुट करण्यासाठी. समजा मी ही पुट करतो, पुट y इज इक्वल टू 40 इन इक्वेशन नंबर 3. समजा मी थर्ड नंबरच्या इक्वेशन मध्ये, म्हणजे इथे y च्या ऐवजी 40 वापरतो, तर काय होईल 6x प्लस 20 इंटू 40 इन्स्टेड ऑफ y. ठीक आहे ना.
तर 6x प्लस हे किती होतात 20 इंटू 40 2 4 जा 8 आणि हे 2 0 इक्वल्स टू 2600. आता हे 800 तिकडे ट्रान्सफर करू आपण, तर ते कसं होईल 2600 हे 800 तिकडे गेले तर ते मायनस होतील, म्हणजे 6x इक्वल्स टू 2600 मायनस 800 याची सबस्ट्रॅक्शन केली तर किती येते 1800 आहे ना, 18 आणि 8 26 बरोबर आहे का. तर 1800 आलं. मग आता x ची व्हॅल्यू काढायची असेल तुम्हाला तर काय करावं लागेल, हा 6 ट्रान्सफर करावं लागेल डिनॉमिनेटर मध्ये आणि साइन त्रिक 18 झाले. x इक्वल टू हे झाले किती 300. म्हणजे आता आपल्याकडे चहाचा रेट सुद्धा आपल्याला माहित झाला. मग आता हे फायनल आन्सर मध्ये लिहायचं. देअरफॉर काय लिहितात आपल्याला, x ची व्हॅल्यू 300 आणि x काय होता रेट ऑफ टी per kg is 300 रुपीज आणि रेट ऑफ शुगर पर केजी म्हणजेच काय वाय तो किती आहे आपला 40 रुपीज.